मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील MMR रस्ते मार्गे सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे। लवकरच महामुंबईतील सर्व महापालिकांची एकच परिवहन सेवा सुरू करण्यावर भर देण्यात येतोय। यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील बस सेवेत वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। त्यामुळे विरार, उल्हासनगर, पनवेलवरून मुंबई गाठण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध होईल। राज्य सरकारने 10 जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मुंबई महानगर प्रदेशाकरिता एकात्मिक बस वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी कार्यगट स्थापन केलाय। बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या बेस्ट महाव्यवस्थापकांची या कार्यगटाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे MMRDA दळणवळण आणि वाहतूक प्रमुखांची कार्यगटाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या एकात्मिक वाहतूक प्रयत्नामुळे MMR मध्ये प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल, तसेच वाहतुकीच्या जाळ्यात सुधारणा होईल आणि सार्वजनिक वाहतुकीची एकूण कार्यक्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे। केंद्र सरकारच्या नीती आयोगाने शहरी भागांना ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडली। या संकल्पनेद्वारे देशभरातील निवडणूक क्षेत्रांसाठी आर्थिक वृद्धीचे धोरण तयार केले। त्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन सुरू आहे। सुरुवातीच्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर मुंबई महानगर प्रदेश, गुजरातमधील सुरत, प्रदेशातील पट्टणम आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी या 4 शहरात ग्रोथ हबची संकल्पना राबवण्यात येणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।